नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 20वा नाका सातारा इथे शलाका अर्जुन जाधव आणि रजनी सुनील प्रभुदेसाई यांना भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. कुठलं बालपण? म्हणजे अर्ध्या तासाचं अंतर आहे. पण साताऱ्यावरून कुठल्या बाजूला अर्धा तास? तर जाताना लेफ्ट साइडला आहे. तुम्ही बाय कार जाणार? इथून पुण्याला जायचं. हा पुण्याहून मी सांगतेय सर. इथून स्वयंपाक मी खूप छान करते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कोणीही मला सांगावं. सुग्रणी पदवी दिलेली आहे पण का मागून घेतली काय माहिती? नाही मागून घेतली नाही. नाही 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 नाही. नमस्कार. पेढा खाणार आहे? कंदी आहे, सातारचा आहे. सातारा कंदी पेढा आहे. पण हा कंदी खायचा असतो. कंदी पण खावा. कंदी पण खावा. बरं उखाणा घ्या. सिद्धिविनायक रेसिडेन्सीचे सगळे जमले शेजारी. अर्जुनरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आले दारी. अरे वा. त्या आता ओळख करून द्या. हे माझे वडील. नमस्कार. नमस्कार. ती माझी बहीण सुजाता. नमस्कार. तिची मुलगी. ही माझ्या भावाची मुलगी. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या काटकर वहिनी माझ्या बेस्ट फ्रेंड. नमस्कार. आणि हा आमचा सगळा मित्र परिवार. आणि हे आमचे काका सगळ्यात सिनियर सिटीजन आमच्या बिल्डिंग मधले. किती छान वाटलं, सगळ्यांची ओळख करून दिली. बरं मी एक विचारतो, बरं हे कोण आहेत हे बाजूला? नाही आता ते शेजारी उभे राहिलेत म्हणल्यावर ते असणारच, माझेच असणार. असं 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 तर कोणी उभं राहू शकत नाही ना. मी काहीच म्हटलं नाही. मी म्हटलं हे माझे मिस्टर अर्जुन जाधव. लवकर ओळख करून दिली. आणि हा माझा मुलगा. नाही स्पेशल ओळख होती ना म्हणून जरा उशिरा ठेवली. हो का? आणि हा माझा मुलगा पियुष. पियुष. बरं बरं. वा वा, व्हेरी गुड. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? लिंब. सातारा लिंब म्हणजे अर्ध्या तासाचं अंतर आहे. म्हणजे प्रॉपर सातारचीच आम्ही. पण साताऱ्यावरून कुठल्या बाजूला अर्धा तास? हायवेला आहे. जाताना हायवेला तुम्ही आता गाडी काढली सरळ तुम्ही हायवेनी जाणार तर जाताना लेफ्ट साइडला आहे. म्हणजे कोल्हापूरला जाताना? नाही मुंबईला जाताना म्हटलं मी सर. मुंबईला जाताना लेफ्ट साइडला. कोल्हापूरला जायचं असेल तर मी कसं जाऊ शकतो? मग तुम्ही कोल्हापूरला जाणार असेल तर मग लिमला नाही तुम्ही जाऊ शकत ना. का? नाही तुम्ही व्हिजिट करून माघारी आल्यानंतर जाऊ शकता. इथून कोल्हापूरला जा, पुन्हा माघारी या आणि पुन्हा लिंबला जा. पण साताऱ्यावरून लिंबला कोल्हापूरला जायचं असेल तर जाता येत नाही. असं कसं? इकडं कोल्हापूर इकडं लिंब असं मला म्हणायचंय. हे बघा मला खरंच जायची इच्छा आहे लिंब मध्ये. मी नेईन तुम्हाला सर. पण ते कसं जायचं जरा सांगितलं तर बरं होईल. कारण एखाद्या दिवशी तुम्ही नसाल आणि आम्हाला परस्पर जायचं असेल तर. मी तेच सांगते सर. कसं? की इथून तुम्ही पुण्याला जाल. तुम्ही बाय कार जाणार? इथून पुण्याला जायचं. हा पुण्याहून मी सांगतेय सर. इथून पुण्याला जाण्याचा रोड आहे तर तुम्ही बाय कार जाणार ना. मग जाताना मी सायकलने जाईल. बरं सायकलने जावा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ना जाताना राईट साईडला लिंब हे गाव येतं. राईट साईडला संपूर्ण असे हे लावलेले असतात. वेलकम म्हणून जे आपले कामं असतात ना त्याच्यावर लिहिलेले आहे लिंब मोठ्या अक्षरात. मग तुम्ही तिथून एंट्री मारू शकता. पण चुकून मी नाही बघितलं तेवढ्यात. नाही सर तुम्ही मग कुणाला तरी विचारा, नाही तर मग मलाच घेऊन जावा. त्याशिवाय तर तुम्ही जाऊ शकत नाही. बरं तुम्ही मला सांगा, मगाशी ओळख करून देताना एकांची ओळख विसरला होता. हा माझे मिस्टर. काय नाव त्यांचं? अर्जुन जाधव. बोलवा ना त्यांना. आहो. नमस्कार. 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 बसा बसा बसा. तुमचं बालपण कुठे गेलो? सातारमध्येच गेलो. तुम्ही लिंबला कसं गेले? लिंब माझा ऍक्च्युली आजोळ आहे. आजोळ आहे म्हणजे माहिती होतं तुम्हाला. बरं तुमचं लग्न जमलं तो दिवस आठवतोय तुम्हाला? 18 फेब्रुवारी. लग्न ठरलं तो 14 जानेवारीचा दिवस होता. 16 जानेवारीला. चिडता कशाला त्यांच्यावर? नाही नाही सांगते. 16 जानेवारीला लग्न ठरलं आणि 18 फेब्रुवारीला साखरपुडा झाला. तुम्हाला बोलायला मिळतं ना घरात? हो मिळतं. संधी मिळाली मिळते. बरं मी घेतो आणि भांडून. पण माझी जास्त बडबड असते. तुमची असते? नाही वाटत नाही. ते कसं आहे मग गोल गोल फिरून यावं लागतं ना सगळीकडनं. त्यापेक्षा मला कसं आहे शॉर्टकट मध्ये लगेच पोहोचायची सवय आहे. लांब असं फिरून यायचं जमत नाही ते मला. तेव्हा आता यानंतरचा पुढचा खेळ आहे ज्याच्यामध्ये मनोरा रचायचा 9 थरांचा आणि दोघांनी एकमेकांच्या साथीनं. वेळ 2 मिनिट.
सगळंच पडलं तर काही होणार नाही. थोडा 4 थांबा, तो नका लावू. इनफ, थांबा बस. 3 बसू दे, ट्राय तरी कर ना. 1 कोणतरी जाईल. वेळ संपली. अभिनंदन. 1 2 3 4 5 ही एवढीच लक्ष्मी मिळाली. चला, सुरुवात तर छान झाली. आणि आता जाऊन भेटूया प्रभू देसाई. अरेंज मॅरेज आहे आमचं. हो ना, मग काय हरकत नाही. दाखवण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे लांब होतो. तुला आपल्या मुलांच्या ह्याच्यामध्ये बहुतेक टाइम मिळत नसणार. बहुतेक म्हणजे तुम्हाला माहित नाही. त्यांच्या नातींचा अभ्यास घेते ही. हे हो. आणि त्या नातीला बिघडवेल. म्हणजे तुमच्यामुळे येत नाही, कळलं का? बरं, उघडा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण, सुनील रावांचं नाव घेते, प्रभू देसाईंची सून. वा वा. द्या आता ओळख करू. हे माझे मिस्टर सुनील प्रभू देसाई. नमस्कार. हे माझे सासरे शंकरराव प्रभू देसाई. नमस्कार. ही माझी धाकटी मुलगी तनुश्री. नमस्कार. ही थोरली मुलगी कृतिका. ती तिथं मागं माझी आई आहे. नमस्कार. तो भाऊ आहे. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. तोही भाऊ आहे. हां. ह्या बाकी मैत्रिणी ही आजूबाजूची अरे वा, बाकी चला, सगळ्यांची. सगळ्यांची ओळख झाली. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? सातारा. साताऱ्यात कुठे? राधिका रोड. हे कुठे आलं? एस टी स्टँडच्या जवळ. म्हणजे जवळच आहे. जवळच आहे. सगळं इथलंच हो, आहे. इथंच आहे सगळं. बरं, बालपण सगळं इथे? सातारमध्येच गेलं. लग्न पण सातारमध्ये? हो, लग्न पण सातारा. ते कसं काय? अरेंज मॅरेज आहे आमचं. हो ना, मग काय हरकत नाही. मॅरेज ब्युरो थ्रू लग्न ठरलं होतं. लग्न झालं सातारमध्ये. बरं, ते त्या दिवशी आले तेव्हा कुठे आले होते भेटायला? पहिल्या दिवशी दाखवण्याचा? घरीच. घरी तेव्हा तुम्ही काय करत होता? ते आले तेव्हा? नाही, आम्ही तयार होऊन बसलो होतो. अशा. मग ते असे आले? हो. कसे आले, बोलवा त्यांना. अच्छा, तुम्ही असे आलात. स्वागत आहे, बसा. अच्छा, असे लांब बसलात. दाखवण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे लांब बसलात. हे आता झालंय ना. आता किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष झाली तरी लांब बसताय. बर, मग तो दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या दिवशी तुम्ही एकमेकांशी बोलला. हो. आठवतोय तो दिवस तुम्हाला? हो, आठवतो. चांगलाच आठवतो. चांगलाच आठवतोय असं का म्हणाला? सांगा जरा. लग्न ठरलं म्हणून चांगलं आठवतं. नाही, मगाशी चांगला च होता. आता च गेला आणि चांगला राहिला. हं? कसा आहे स्वभाव यांचा? स्वभाव थोडा चिडका आहे. ते अर्ध्या तासात ट्युनिंग झालं तेव्हा माहिती नव्हतं. तेव्हा नाही कळलं. तेव्हा समजलं. नंतर समजलं. नंतर समजलं. खूप चिडका आहे. हा, चिडका आहे, परत लगेच खाली येतो. यांचा स्वभाव? शांत आहेत एकदम. हा. चिडके आहेत. कधीतरी चिडतात, हा. पण जास्त चिडतात. मग चिडले की काय करतात? बोलतच नाहीत ते अजिबात. तसे बोलतच नाहीत ते जास्त. हा. पण चिडले की तर बिलकुलच बोलत नाहीत. मग का तुम्ही त्यांचं बोलणं बंद केलं? नाही, असं काही नाहीये. मग का बोलत नाहीत ते? त्यांचा स्वभाव शांत आहे पहिले. का हो, कशामुळे? गप्प का झाला? गप झालो म्हणजे ही जेवढं बोलते त्यामुळे मला जरा बॅलन्स करावं लागलं, म्हणून मी कमी बोलतो. बर, आणि आता एक आपण तुम्हा दोघांना एक आव्हान देणार आहोत. ते आव्हान पूर्ण करायचंय. 9 थरांचा मनोरा रचायचा आहे. हा, आणि वेळ आहे 2 मिनिटाची. 1 2 3 वेळ सुरू झाली. दोन, एक, वेळ संपली. 6. अभिनंदन. 1 2 3 4 5 ती लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. आणि आता पहिला आरोप कोण करणार?
मी सासूबाईची. हा मग बोला. ती सकाळी लवकर उठत नाही, सांगितलेलं ऐकत नाहीये, काम भराभरा उरक म्हणलं तर उरकत नाहीये. काही नाही, नवीन नवीन आहे, थोडं जरा समजून घ्यायचं. नवीन नवीन म्हणजे 7 वर्ष झालं तरी नाही, 7 वर्ष झाले पण आता 7 वर्षापासूनची ही तक्रार आहे ना, पहिल्यापासूनची. पुढचा आरोप मी शेजारी आहे तिच्या. बोला. अरे हो, शेजारी शेजारी सख्खे शेजारी सिद्धिविनायकचे शेजारी. हे सख्खे शेजारी आहेत, पण शेजारी शेजारी पक्के शेजारी ही मालिका झी मराठीवर सुरू झालेली आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार रात्री 9:30 वाजता. आणि आज या मालिकेचा पहिला भाग आहे, पाहायला विसरू नका. तिथे पक्के शेजारी आहेत, इथे सख्खे शेजारी काय म्हणतात ते ऐकूया. माझं काय म्हटलं आहे, हिने रोज व्यवस्थित स्वयंपाक केला पाहिजे की नाही. मुलासाठी नुसता बोंबील भात खायला घालते. उद्यापासून पियुषला त्यांच्याच घरी पाठवायचं आपण. वरण भात तू काय बायकोची बाजू. बरं झालं ना. म्हणजे उद्यापासून बोंबील भात पण करायला नको. या सगळ्या आरोपांवर तुम्हाला काय म्हणायचंय? एकतर आई म्हटलं की सकाळी लवकर उठत नाही. तेव्हा होतं म्हणजे पियुष स्कूलला जायच्या आधी थोडंफार उशिरा उठणं वगैरे असायचं, पण आता नाही. कारण त्याची बस येते बरोबर 7:35ला येते. त्याच्या आधी उठून त्याचा टिफिन तयार करून त्याला तयार करून घालावं लागतं. मग सॅटर्डे संडे माझा डे असतो, मग लेट मी एन्जॉय असं. त्याच्या शाळेतून तक्रार आली होती की पियुष काही दिवस येतच नाही शाळेत, आठवड्यातले 5-5 दिवस. मला फोन यायचा शाळेतनं. हो हो, मम्मी हिला फोन करायचा, आज पियुष गेला का शाळेत? हो गेला होता. असं कधीच होत असं होय. तुम्ही माझ्या बाजूने आहात का त्यांच्या मी दोन्हीच बाजूने. आज मला चान्स मिळाला, मी रोज सहन करतो. 7 वर्ष झाली सहन करतो. जाऊ दे. बोला पुढे. आता काकूंचं म्हणणं आहे की बोंबील भात करते. ऍक्च्युली मला ना फिश नॉनव्हेज वगैरे जास्ती आवड आहे त्याच्यामध्ये, आणि तोही खातो बऱ्यापैकी. मला काय म्हणजे आधी पहिल्यांदा तो बिलकुल खायचा नाही. ऐका ना, तुम्ही सगळं सकाळपासूनच जे लावलंय ते नको माते. त्याच्या म्हणाल्या ना की मग मी सांगितलं ना, तो अनेक पदार्थ तसे करते. नाही, भरपूर करते. स्वयंपाक मी खूप छान करते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कोणीही मला सांगावं. सुग्रणी पदवी दिलेली आहे, पण त्या मागून घेतली काय माहिती. नाही, मागून घेतली नाही. नाही. तुम्ही आईना विचारा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आईना विचारा. नाही पण ते काय एवढं बोल. 7 वर्षाचा वनवास आहे, पेटलाच पाहिजे ना. 7 वर्षाचा वनवास असता तर तुम्ही फोटो बघा आणि आत्ता बघा. घातलंय ना असं म्हणून झालेत ना. त्यांचा नाही, तो माझ्या मुलाचा आहे. ऐका मी काय म्हटलं, ऐका. तुम्ही म्हणालात ना फोटो बघा. ऐका, तुमचं लक्ष नव्हतं. म्हटलं फोटो बघा आणि ह्यांच्याकडे बघा. मी हात इकडे केला होता. अल्बम तिकडे आहेत असं मला म्हणायचं होतं. अल्बम आहेत. एकंदरीत हा तन्मणी मी लिंबला पोचल्यावरच द्यावा म्हणतो. पण खरं सांगू, आज तुम्ही जी काय बाजू घेतली आहे ना त्यांची, त्यापेक्षा तुम्ही जी काय धमाल उडवली त्याबद्दल हा तन्मणी आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि मग तुम्ही द्यायचा आहे, कोणाला द्यायचा घ्या अभिनंदन. ह्यांना दिला पाहिजे असं काही नाही. मी आईकडे देतो, आई डिसाईड करेल कुणाकडे द्यायचं. अरे वा. आई कोणाकडे देणार, कधी देणार? आम्ही गेलो मग द्या लगेच. घ्या. अभिनंदन. तुला शुभेच्छा बाळा, खूप मोठा हो. हा, आणि आयुष्यभर म्हणजे असं नाही पर्टिक्युलर त्यांनी एकच असं म्हणजे सांगितलं की आज एक मिनिट, मी काय बोलणार होतो हे माहिती आहे का? हा बोंबील म्हणणार होता. बोंबील म्हणणार नाही, त्याला बोलू देत नाही. मी काहीच बोलणार नव्हतो. नाही, तुम्ही असं म्हटलं म्हणून मला म्हटलं की बाळा तुला आयुष्यभर काय बोलणार होतो? नाही, आता तुम्हीच बोला. आयुष्यभर आईची बोंबाबोंब सहन न हो, सहन करायला न लागो असं मला म्हणायचं. त्यासाठी जे समोर येईल ते खा. शुभेच्छा पियुष, नमस्कार. आणि तुम्हाला शुभेच्छा. आज खूप बोललाय, आम्ही गेल्यानंतर तुमचं काही खरं नाही. आणि आता जाऊन भेटूया प्रभुदेसाई कुटुंबात. नमस्कार. तुम्ही सगळे आरोप खोडून काढा. हा, हो काढणार. पहिला आरोप कोण करणार आहे? मला एकच वाटतंय की हे मला गोड खायला देत नाही. अच्छा, हे मला शुगर आहे म्हणून गोड खायला देत नाही. शुगर आहे म्हणून देत नाही ना? नाही, शुगर आहे मी शुगर कमीच आहे, तसं काही नाही आहे. मी खातो गोड, सोडून गोड खातो. चोरून खाता ते डायरेक्ट देत नाही. नाही, हे जर मग बायकोचं काय हे नाही आहे की का देत नाही. म्हणजे आमचे वडील फार गोड बोलतात आणि अजून गोड खाल्ले तर आणि जास्त गोड बोलून सगळ्यांना हे होईल. काय मुंग्या येतील? हा, मुंग्या आहेत म्हणून देत नाही. तर बाकीचं काय हे नाही.
पुढचा आरोप. त्यांच्या माहेरी येत नाही जास्त, म्हणजे आमच्या घरी. आपण कोण? मी त्यांची भाऊजाई. भाऊजाई ह्या माहेरी येत नाही नाही. सारख्या आधी यायच्या त्या. ती काम करते बाहेर, तर तिला आपल्या मुलांच्या ह्याच्यामध्ये टाइम मिळत नसणार बहुतेक. म्हणजे तुम्हाला माहित नाही? नाही, म्हणजे टाइम मिळतच नाही, त्यांना वेळ मिळत म्हणून माहेरी जात. सगळं आमचं प्रेम पण आहे, त्यामुळे जरा हे राहत ऐकून बसतो. मॅग्नेट आहे यांचं प्रेम, म्हणजे मॅग्नेट आहे. कविताच केली पाहिजे एखादी. पुढचा आरोप. आई. बर, नातींना किती घरी घेऊन येत नाही लवकर ते भेटायला, असं मला मगाशी सांगितलं तसं की नाती हे त्यांच्या नातींचा अभ्यास घेते ही. हो. आणि त्या नातींना बिघडवेल. घरी अभ्यास घेते म्हणून तिला टाइम, म्हणजे मुलांना नेता येत नाही. सुट्टी नसते का कधी? मंगळवारी असते की सुट्टी मंगळवारची असते, तरी सुद्धा घेऊन येत नाही भेटायला आईला मला. बरं, मला सांगा या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, एक तर त्यांना शुगर आहे आणि जसे माझे वडील तसेच ते पण, म्हणजे माझे वडीलच. आणि वडिलांची तब्येतीची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. बरोबर. मी त्यांना अजिबातच खाऊ नका असं म्हणत नाही, देते थोडंसं, पण थोडंसं स्ट्रिक्ट पण वागते थोडंसं त्यांच्या तब्येतीसाठी. दुसरं त्या म्हणतात माहेरी येत नाही, आता काय मुलांची शाळा, ऑफिस आणि घरचं सगळं करून तेवढा वेळ होत नाही जायला. आणि मम्मी म्हणते तसं मुलींचं, एकतर माझी सुट्टी मंगळवारी असते आणि मुलींना रविवारी असते, त्यामुळे दोघींची सुट्टी मॅच न झाल्यामुळे मला तिच्याकडे घेऊन जाता येत नाही. आणि माझी मम्मी पण ऑफिसमध्ये जात असल्यामुळं ती 6 नंतर येते, 6 नंतर माझं घरातलं काम असतं. असं सगळं एकंदरीत ते टायमिंग जुळत नाही. तुमच्यामुळे येत नाही, कळलं का? सगळ्यांना मान्य आहे आणि सगळ्या आरोपांवरती चोख उत्तर दिलेली आहेत, पण कधीतरी वेळ काढून जा. बरोबर. आणि हा तन्मणी तुम्हाला अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. खेळ सोपा. चेंडू हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा आणि आपल्या समोर असलेल्या त्या रिंग मधून पलीकडे जायला पाहिजे. आणि इथून थेट मारलेला चेंडू, म्हणजे रिंग मधून जर थेट पलीकडे गेला तर उपयोग नाही, किमान एक तरी टप्पा अलीकडे पडलेला पाहिजे. लक्षात ठेवा, या दोघींपैकी जास्त स्कोर ज्यांचा होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. आता तुम्ही ठेवून बघा काय होत आहे का. आता यांच्यामुळे काहीतरी होईल. 1 ही गुणसंख्या तुम्हाला ठेवून बघायचंय. आता मिस्टर ठेवत आहेत 5वा. 1 गुणसंख्या आहे. चला 2, 1 ही गुणसंख्या. आता तुम्ही या बाजूला या, तुम्ही या बाजूला. इथे 2 आणि इथे 1 ही गुणसंख्या आहे. ठेवा सुरू. मिस्टरांनी ठेवलाय हा चेंडू. आतापर्यंत 2, 1 ही गुणसंख्या. 3, 1. 2 केले तर टाय होणार. 3-2 बरोबरी होऊ शकते आणि 5-5 आणखी संधी मिळू शकते. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या प्रभुदेसाई वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. सिद्धिविनायक रेसिडेन्सी सातारामध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.